तर मुंबईमध्ये रिक्षा चालकांनी संप पुकारलेला आहे, ज्याचा फटका हजारो मुंबईकरांना बसतोय। कारण चालकांनी त्यांच्याकडून लूट सुरू केलेली आहे। अनेक रिक्षा चालक रस्त्यावरनं गायब आहेत। जे आहेत ते प्रवाशांची लूट करतायत, अव्वाच्या सव्वा भाडं आकारतायत, अशा तक्रारी करण्यात आलेल्या आहेत। रिक्षा चालकांच्या मनमानीमुळे मुंबईकरांचे आज पुन्हा प्रचंड हाल होताना बघायला मिळत आहेत। पहाटेपासूनच रिक्षा नसल्यानं नागरिकांचा खोळंबा झालेला आहे। तर कामावरून जाण्यासाठी घरातून लवकर निघावं लागतंय, त्यामुळे खासगी रिक्षा आणि वाहन चालक प्रवाशांची लूट करताना दिसत आहेत। ऑटो रिक्षा मेन्स युनियननं या संपाची हाक दिलेली आहे। त्यांच्या मागण्या काय आहेत आपण बघूया। ओला उबेर सारख्या खासगी कंपन्यांवर नियंत्रण ठेवा किंवा बंद करा। खासगी बस किंवा गाड्यांमधून अवैध प्रवासी वाहतूक बंद करा। बॅच नसलेल्या अवैध रिक्षा चालकांवर आरटीओनं कारवाई करावी। या मागण्या आहेत संपकऱ्यांच्या। दरम्यान हजारो मुंबईकरांचे ज्या व्यक्तीमुळे हाल झालेले आहेत किंवा ज्या युनियनमुळे हाल झालेले आहेत, त्या ऑटो रिक्षा टॅक्सीमेन्स युनियनचे शशांक राव यांच्याशी आम्ही काही वेळापूर्वी फोनवरनं संपर्क साधलेला होता। त्यांनी फोनवरनं काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। रिक्षा चालक हा 365 दिवस मुंबईकरांना सेवा देतो आणि स्वतःच्या हक्कासाठी त्यांनी एक दिवस रस्त्यावर उतरण्याचं ठरवलेलं आहे। मला वाटतं त्याला तेवढा हक्क आहे आणि स्वतःच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी तो आंदोलनात उतरलेला आहे। पण ओला उबेर विरोधात जेव्हा संपाची किंवा अशी भाषा बोलली जाते, तेव्हा हाच प्रश्न अनेकदा प्रवासी विचारतात की रिक्षा आणि टॅक्सीवाले भाडं नाकारतात, नाईलाजास्तव या सेवा आम्हाला घ्याव्या लागतात आणि म्हणूनच ओला उबेर सारख्या सेवांकडे त्यांचा कल वाढतोय, हे स्पष्टपणे जाणवायला लागलंय। आमचं ओला उबर याच्या विरोधात नाहीये। आमचं म्हणणं आहे की या ज्या सेवा सुरू झालेल्या आहेत त्यांच्यावरती कुठेही कायदे लागू नाहीयेत, त्यांना काही कायदे नाहीयेत, त्यांना काही रूल्स रेग्युलेशन्स नाहीयेत। आमचं म्हणणं आहे की त्यांना कायदे आणि रूल्स रेग्युलेशन्स आलेच पाहिजेत। सीमा दाते यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊया। सीमा, सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच खरं तर सकाळी 8 नंतर हा संप जो आहे तो पूर्णपणे सुरू झाला आणि आता देखील आपण परिस्थिती पाहिली तर एकूणच अंधेरी स्टेशनच्या बाहेरचा हा सगळा परिसर आहे आणि या परिसरामध्ये नेहमीच मोठ्या प्रमाणात रिक्षा या ठिकाणी असतात, गजबजलेला परिसर असतो। मात्र आता या ठिकाणी पाहिलं तर संपाचा परिणाम कुठेतरी दिसायला सुरुवात झालेली आहे आणि एकूणच रिक्षा ज्या आहेत त्या आपल्याला या भागात दिसत नाही आहे। त्यामुळे नक्कीच आज दिवसभरामध्ये अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागेल। तरी समोरची गर्दी देखील तुम्ही पाहू शकता की रिक्षाची प्रतीक्षा करत ही लोक या ठिकाणी थांबले होते। शेवटी अनेकांना बेस्टने जावं लागलं, तर अनेक जण ज्या बाकीच्या रिक्षा आहेत, ज्या शेअरिंग रिक्षा सुरू आहेत, त्या रिक्षांना अनेक जास्त भाडं देऊन अव्वाचे सव्वा भाडं देऊन लोकांनी प्रवास केलेला आहे। पण आज दिवसभरामध्ये एकूणच या युनियनच्या द्वारे जो संप घेतला गेला याच्यामध्ये 90% रिक्षा ज्या आहेत त्या सहभागी झाल्या आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर परिणाम जो आहे या संपाचा कुठेतरी दिसायला सुरुवात झालेली आहे आणि लोकांना मात्र या सगळ्या त्रासाला सामोरं देखील जावं लागतंय। श्रीरंग, बेस्टच्या बसेसची काय परिस्थिती आहे? या बसमध्ये गर्दी दिसते? नक्कीच आपण बेस्टकडे पाहिलं तर अंधेरी स्थानकाकडून सिटी मॉलला किंवा लिंक रोडला ज्या जाणाऱ्या बेस्ट आहेत, वर्सोवा भागात जाणाऱ्या बेस्टच्या बसेस आहेत, या बसमध्ये आता मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी दिसते आहे। कारण अनेक तास थांबून रिक्षाची वाट बघून लोकांना रिक्षा भेटत नाही आहेत आणि शेवटी त्यांच्याकडे एकच पर्याय मिळतो, तो म्हणजे बेस्टचा। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर बेस्टने देखील यावरती जादा बसेस सोडणं आतापर्यंत अपेक्षित होतं। मात्र आता 10 वाजून गेलेत, मात्र अद्यापही बेस्टने कोणतीही सुविधा जी आहे ती लोकांसाठी पुरवली नाही आहे। तर जादा बसेस ज्या आहेत आम्ही गरज लागल्यावरच सोडू असं स्वतः बेस्टचे जनसंपर्क अधिकारी आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं तर त्यांनी ही माहिती दिली आहे। त्यामुळे आता तरी लोकांना बेस्टनेच प्रवास करावा लागेल, जास्त गर्दीमध्ये प्रवास करावा लागेल किंवा जे शेअरिंग रिक्षावाले जे आहेत ती जास्त भाडं आकारतात, अव्वाच्या सव्वा भाडं आकारतात, त्या लोकांना विनाकारण पैसे देऊन लोकांना जावं लागतं। धन्यवाद सीमा, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आपण बघतोय मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत। संप अजूनही सुरू आहे, दिवसभर हा संप सुरू राहणार आहे। शशांक राव या संपाचं समर्थन करतायत, तर प्रवासी प्रचंड शिव्यांची लाखोली वाहत आहेत या रिक्षावाल्यांना, तसंच या रिक्षावाल्यांच्या युनियन्सना, कारण त्यांना
नको तो त्रास नाहक सहन करावा लागतोय. त्यांच्या खिशातले पैसे जास्त जात आहेत, सेवा त्यांना दर दिवशी मिळत नाही योग्य ती, रिक्षा चालकांकडून हवी तशी वागणूक त्यांना मिळत नाही, उद्धटपणे उत्तरं दिली जातात, भाडी नाकारली जातात. त्याविरोधात कोणीच काही बोलत नाही. मात्र रिक्षा चालकांचा संप जेव्हा असेल तेव्हा त्यांची बाजू घ्यायला युनियनवाले उभे राहतात आणि प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. हनुमंत गोफणे आपल्यासोबत आहेत, बेस्टचे PRO. गोफणेची कल्पना होती की आज संप आहे, मात्र तरी देखील बेस्टनं ज्यादा बसेस सोडल्या नाही. तुम्हाला असं वाटत नाही का की आज बस जास्त सोडायला हव्या होत्या? नेहमीच जेव्हा जेव्हा बस प्रवाशांना रेल्वेची अडचण प्रॉब्लेम किंवा संप वगैरे असेल त्यावेळेस बेस्ट ज्यादा बसेस सोडतच असते. आजही प्रवाशांकरता आमच्या बसेस रस्त्यावर धावत आहेत आणि गरज आहे त्याप्रमाणे आम्ही बसेस सोडतच आहोत. बरं. ज्यादा बसेस सोडलेले आहेत त्याची पोझिशन डेपोने येत आहे आमच्याकडे. ज्यादा बसेस सोडलेले आहेत. बर, काय परिस्थिती आज साधारण किती जास्त बस सोडण्याचा निर्णय आतापर्यंत घेतलेला आहे? काही आकडा सांगू शकाल का? 3600 बस आतापर्यंत आमच्या रस्त्यावर आहेत आणि ज्या ज्या स्टेशनला जिथं जिथं बसेसची गरज आहे, ज्यादा बसेसची गरज आहे, तशा आम्ही आमच्या सर्व डेपो मॅनेजर्सना सूचना दिलेल्या आहेत की ज्यादा बसेस चालवण्यात यावेत. त्याची पोझिशन येतच चालू आहे की घेण्याचं काम चालू आहे. ज्यादा बसेस सोडल्या गेलेल्या आहेत. बर, तुम्हाला वाटतं की आज दिवसभरात ही परिस्थिती मावळेल आणि उद्यापासून परिस्थिती पूर्वपदावर येईल का? बेस्टचा हा एक्सरसाइज म्हणजे ही मोहीम जी आहे ती आज दिवसभर कदाचित उद्या देखील अशाच पद्धतीने सुरू राहील, त्याबाबत काही माहिती आहे का? जर बेस्ट नेहमीच प्रवाशांच्या सेवेसाठी हजरच असते. जेव्हा जेव्हा अडचणी निर्माण होतात त्या वेळेला बेस्ट आपल्या रेग्युलर बस व्यतिरिक्त ज्यादा बसेस पण चालवत असते. आजही तशीच मोहीम चालू आहे. जरूर पडली तर उद्याही तशीच आमच्या वतीने चालू राहील. बर, धन्यवाद गोफणे साहेब, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. हनुमंत गोफणे होते आपल्यासोबत. 3600 बस जास्त सोडलेले आहेत, रस्त्यावर उतरवलेले आहे. मात्र प्रवाशांचा त्रास काही कमी होत नाहीये, कारण त्यांना ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी भाडी नाकारण्यात येत आहेत, जास्त दर त्यांच्याकडनं घेण्यात येत आहेत. बेस्टच्या बस खचून भरलेल्या आहेत. गर्दी अर्थातच साठलेली आहे, ती कमी होण्यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे.